नमस्कार मंडळी. तर अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललोय आता कर्नाटकात गाणगापूर ना गाणगापूर. तर आता आपला हेवी ड्रायव्हर जरा आराम करतोय, जरा त्याच्या डोळ्यावर झोप बी आलाय तर थोडा थकला आहे. तर आता बॅकअपचा ड्रायव्हर आम्ही बसवला. आता आम्ही किती वेळ लागेल पोचायला तरी? म्हणजे आपण जिथनं आता अक्कलकोट मधनं निघालो तिथून किती किलोमीटर आहे? 70 किलोमीटर. 87 की 70? 87 किलोमीटर आहे, 1.5 तास लागतो. बघूया आता तिकडे गेल्यावरती काय लोकेशन आहे इथे. तर आम्ही आता चाललोय. रस्ता खराब आहे भरपूर, लय बेकार आहे, धूळ पण उडते, पण आजूबाजूचा नेचर एकदम लय झकास आहे. काय ती झाडी, काय तर डोंगर मारण्याचा. लोकेशन जाम भारी आहे. म्हणजे इकडे आजूबाजूला ह्याची शेती, कापूस, शेती, कांदा, ज्वारी शेती, टाकायचा तो टाका. सगळा एक नंबर आहे. कलिंगड टाकला तो कलिंगड बनेल. कलिंगड म्हणजे विटाची इथं ती ही होती, भट्टी होती वीट बनवायची. फक्त इकडे एकच प्रॉब्लेम आहे, रस्ता जाम खराब आहे, जो नुसते खड्ड्यावर खड्डे, त्यामुळे अजून आम्ही पोहोचलेलो नाही. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे पण एवढं खड्ड्यात नसेल तेवढा आहे. लय 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 बेकार खड्डे आहेत. घातलेला तरी तो काय कामाला आला नाही. गागाला म्हणजे जो उलटा नागल पकडला ना, ते जो गाडीमध्ये वायरस शिकला. गाणगापूर 7 किलोमीटर मला. ते गाणगापूर आहे का? असं अंदाज आहे. हा 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 हा. ते मॅप बघ. जो काय पण बोलला का चकवा लागल्यासारखा. चकवा लागला. हा हा इथे इथे. गाणगापूर सगळा तो एक इथे सांगतो एक पादनाळी आगे चौडापूर. ओके चौडापूर ते गाणगापूर. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. श्रीदत्त गुरु मंदिर ना. खरे बघा. हा ऐक ना मला, चल ना, आम्ही सांगतोय ना. काय झालं, आम्ही मी वैतागलो, मी बंद करीन, तू तुझं बघ मग. आम्ही गुगल मॅप वरती रस्ता लावलेला आहे. एवढा यार मी सांगतोय यार. हा कधीपासून गुगल मॅप वरती लावलाय, पण अजून आम्ही पोहोचलोय नाही. पोचणार आम्ही 101% पोचणार. गुगल मॅपच्या विश्वासावरती आम्ही चाललोय. पोचून दाखवणार. पोचून दाखवणार. इथं रस्त्यात तो कोणतो काका भेटला, त्याने कुठला सांगितला ना रस्ता, बरोबर सांगितला ना काय मॅप नुसार आहे काय? हा लेफ्ट कुठे जाईल या काकानं? हा लेफ्ट सांगितलेला वाटतं कुठला तरी. मॅप सांगेल. मॅप काय सांगतोय? मॅप सांगतोय, मी सांगतोय, तो मॅप सांगतोय. हा काय सांगतोय? पण सरळ जायचं. सरळ जायचंय. सगळ्याला जायचा, तो बघतोय, तो सांगतोय मला वरण आदेश येत आहेत. मग बोलवतोय. हात लावला, झाला, समजला, असं. map लक्षात आला तर. पाणी मारला ना जो गाड्या. याच्या जगावर असं दिसतंय की खरंच आपण चकवा लागला का भटकलेला आहे. अव माग बघ, सचिन कायच बोलत नाही, हून आहे का चून आहे. तर तिकडे आयला त्यांची गाडी बंद पडली. राईट राईट, लेप लेप लेप. तिकडे धक्का मारतात गाडीला. हा लेफ्ट असेल मला, त्यांनी पण लेफ्ट बरोबर सांगितलेला. हा लेफ्ट लगेच नाही कळत ना. किती किलोमीटर? 16. इकडे गाडी बंद पडली यांची, काहीतरी धक्का मारताय. हे बघा इथं थोडी बोल, तिकडच बोलली. इकडे काय कोण माणूस पण नाही दिसत आहे. रात्रीचं यायला पण कळणार नाही. मग गाडी येते. आपणच आहोत पण. रोड पण गुगल मॅपचा लावलेला आहे मॅप, पण आता सूर्य मावलं झाला तरी काय अजून आम्ही गाणगापूरला पोहोचलेला नाही. तो तिकडं बसलाय, त्याने कुठला गुगल मॅप लावलाय बाबा काय माहित.
लावला नाही म्हणतोय. निलेची एक झोप झाली. ए किती वाजले? हायवेला आलो. ट्रक दिसला आई जावला नाही एवढ्या वेळेला ट्रक दिसला. पावणे 6 झाले. ट्रक दिसला एवढ्या वेळेला. क्लुझर पण दिसली. नाही रस्त्याला कायच दिसत नाही, फक्त घर आहेत. गाई चालूय बरोबर. आता आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. चला. कोणती ती? कल्लेश्वर सॉरी पहिले संगम. नंतर इथं गावात निर्गुण पादुका हा आणि इकडे कल्लेश्वर तिसरं. अच्छा अच्छा 3 ठिकाणं करायची आली की. हे मेन आहे, ते केले तर गाणगापूर पूर्ण होते. अच्छा असं आहे का? म्हणजे आता इथं आल्यावरती आम्हाला कळालं आम्ही एका याच्यावरतीच आलो की एक देवस्थान करायचं, पण इथं आल्यावरती आपल्याला कळालं की 3 करायचं, त्याशिवाय हे नाही होत पूर्ण. राहून आणि मग परत तुळजापूरला कधी जाणार आहे की पंढरपूरला कधी जाणार आहे. कशी काय सकाळी परत लगेच मुंबईला पण निघायचं. वाटतं का तुम्हाला? आता आम्ही इथं ठरवतोय की कुठे खायचं कुठे काय. अजिंक्य झाडाला अजिंक्य तारामध्ये जेव अजिंक्य तारामध्ये याला थांब, आपण ठरवायचं आधी. थांबा आता बघू आता काय ठरतंय ते. गेली काय मित्रांनी बघू. अजून एक द्या ना. हा देते. झाला सांगत होतो तेव्हा नाही बोललात. तुला यायचं ना गाडी? हो काकी ते नाव काय बोलला तो शंकराचं? हा? इथे ते कल्लेश्वर कल्लेश्वर गेलो तुम्ही? शनी मंदिर. हॉटेल आई साहेब. इथे आम्ही चहा आणि बिस्किट खाल्लेलं आहे आणि आता निघतो इथनं. आम्हाला वाटलं इथनं पायी गेलो तर जवळ आहे, पण त्या काकीने सांगितलं की खूप लांब आहे, उशीर होईल, तुम्हाला 3 देवस्थानं करायचे तिथले, मग गाडी घेऊनच जावं पटकन. तर आता गाडी घेऊन निघालो आम्ही बाबा. आपण जरा माहिती सांग ना कुठे आलोय. शनी मंदिर कुठलं? कल्लेश्वर शनी मंदिर. कल्लेश्वर शनी मंदिरात आलोय. यानंतर आपण कुठे जायचं आपल्याला? संगम बघायला. संगम. आणि संगम नंतर मेन दत्तांचं मंदिर. हां म्हणजे हे 3 इकडे आल्यावर ना करावेच लागतात, नाहीतर ते दर्शन पूर्ण होत नाही असं बोलतात. मग इकडे आल्यावर ते आम्हाला कळालं. म्हणजे आम्ही चहा प्यायला थांबलो तिथे. चहा प्यायला थांबलो तर त्या काकी बोलल्या की असं असं असतं इकडे. मग आम्ही फक्त गाणगापूर करणार होतो. माझं कोणी ऐकलं नसतं म्हणून मी सांगितलं नाही. म्हणजे आता सांगतेस तू. तर बघूया आता इथनं पहिलं मंदिर घेतलं आता शनी मंदिर. गाणगापूरला इथे थांबलो आहे आम्ही. आता इथे आरती चालू होणार आहे. तर आरती 8 वाजता चालू होणार आहे म्हणून थांबलो आहे. तर भाई सांग ना काय इथे विशेष आहे? इथं अंगात येतात आणि इकडे वरती त्या थांबा तुम्हाला दाखवतो. म्हणून आता आम्ही जाणार होतो कारण आपल्याला उद्या तुळजापूरला जायचं आहे ना. हां म्हणून आम्ही विचार केला होता अजून एक देवस्थान आहे ते 3 देवस्थान प्रॉपर करून निघणार होतो. म्हणजे आरतीला खूप टाईम लागेल ना, पण हा बोलतोय की इथे अंगात पिंगात येतात होतं ते इथे दाखवतो आता तुम्हाला मी. थांबा म्हणून आम्ही खास थांबलो बघण्यासाठी. काही बघा हे वरती चाललंय बघा, आहे जो बघूनच भीती वाटते म्हणून आम्ही लांब बसलो. जो पकडा बिकडायचे लगेच सगळ्या